कसे आहात सर्वजण? झालं जेवण? मी पण आत्ता जेवले. तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी, भूतकाळातल्या गोष्टी तुम्ही वर्तमान काळात त्याचा वापर करून आपलं आयुष्य तुम्ही खराब करत आहात का? तर हे आत्ताच थांबवा. कारण का, भूतकाळ म्हणजे हा भूतकाळच असतो. तो किती आठवण्याचा प्रयत्न केला आणि काही केलं तर म्हणतात ना, न्हाव्याच्या उकरड्यावर गेलं तर केसच भेटतात, आहे की नाही? तसंच आहे. आपण भूतकाळ कितीही चाळत बसलो, भूतकाळाला कितीही आपण समजावत बसलो की ह्या गोष्टी घडल्या, ह्या गोष्टी घडायला पाहिजे नव्हत्या, हे असं झालं, ते तसं झालं, तर तुम्ही वर्तमान काळात जगणं, चालू दिवस म्हणजे आजचा दिवस जगणं हे सोडून देता. त्यामुळं भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळातच सोडायच्या. होऊन गेल्या, झाल्या, गेल्या. आज मी काय जगत आहे, आज मी कुठल्या परिस्थितीत आहे, आज माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे, माझं काय काम आहे, मी कोणाला खुश ठेवू शकते किंवा मी किती खुश राहू शकते, ह्याला तुम्ही महत्त्व द्या. भूतकाळातल्या गोष्टी जर काढत बसला, हे असं झालं होतं, त्यांनी मला असा त्रास दिला होता, तो असं बोलला, ती अशी बोलली, तर तुम्हाला वर्तमान काळात देखील त्रासच सहन करावा लागणार. तुम्ही सुखी राहू शकत नाही, आनंदी राहू शकत नाही आणि दुसऱ्याला पण तुम्ही आनंद देऊ शकत नाही. त्यामुळं भूतकाळात तुम्हाला ज्या गोष्टीने त्रास झाला असेल किंवा होत असेल, ती गोष्ट तुम्ही मनाच्या एका कोपऱ्यात ठेवा की बाबा ह्या व्यक्तीमुळं मला त्रास झाला, ह्या व्यक्तीने मला त्रास दिला, तर तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब व्हा. म्हणजे त्रास तुम्हाला होणार नाही. ती व्यक्ती लांब गेल्यामुळं काय होणार आहे, तुमचा काही संबंध येणार नाही, तुमच्याशी काही नातं राहणार नाही, तुमच्याशी संवाद राहणार नाही. त्यामुळं भूतकाळातल्या गोष्टी तुम्ही आपोआप विसरण्याचा प्रयत्न करताल आणि तुम्ही वर्तमान काळात जगताल, भविष्याचा विचार करताल की बाबा मला आज हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. आणि बघा, एखादी वाईट गोष्ट सोडायला ना नवीन वर्ष लागत, ना नवीन दिवस लागत, ना काही नाही. जर तुम्ही ठरवलं ना, आज आत्ता मला ही गोष्ट सोडून टाकायची, तर तुम्ही सोडू शकता. सर्व काही तुमच्या मनावर आहे. आणि जर तुम्हाला सोडायची असेल तर, जर तुम्हाला सोडायचीच नसेल तर तुम्ही वर्तमान काळातही जगू शकत नाही, भविष्य काळातही जगू शकत नाही. तुम्ही तुमचा तो भूतकाळच तुम्ही आठवत बसा आणि रडत बसा आणि दुःख करा, हो की नाही? ह्याच्याशिवाय काय पर्याय आहे? त्यामुळं आपण वर्तमान काळात जगलं पाहिजे, भविष्य काळाचा विचार केला पाहिजे की बाबा मला उद्या हे करायचं आहे आणि आज मी असा आनंदी आहे. प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने घाल. कुणी बोलू, नाही बोलू, कोणाचं काही तुम्ही हे मनाला लावून घेऊ नका. कोणी असणं नसणं याच्याशी काही कर्तव्य नसतं. तुम्ही तुमच्या जीवाला, मनाला, बुद्धीला एकच वाक्य म्हणा, होय मी आनंदी आहे आणि इथून पुढं पण मी आनंदीच राहणार आहे. भले माझ्यासंगती कोणी असू नसू, पैसा असू नसू, जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का, आयुष्य कोणाचं किती आहे, काय आहे, हे कोणाला माहिती आहे का? नाही. मग कोणासाठी का रडत बसता तुम्ही? कोणाच्या म्हणजे ह्यानी नाही बोलला, त्याने नाही बोलला, अरे गेले, ते त्यांचं आयुष्य जगतात. आपण पण आपलं आयुष्य जगलं शिकलं पाहिजे. त्यांच्याशिवाय त्यांच्यापासून लांब जाऊन संवाद न साधता. संवाद नसला म्हणजे भांडण होत नाही, संवाद नसला म्हणजे वाद होत नाहीत, संवाद नसला म्हणजे कोणालाच कोणाचा राग येत नाही. तेव्हा संवाद हा तोडला पाहिजे आणि संवाद तुटला की हळूहळू माणूस लांब होतं आणि आपण आपल्या जीवनात रुळायला लागतो. धन्यवाद.